8, 9, 10 मध्ये आपण उभे आहोत. आता लेन क्रमांक 8 आपण पाहू शकता पाठीमागं पूर्णपणे 24 तासापेक्षा सुद्धा जास्त लाईट गेलेली आहे. असंख्य त्रासाला या ठिकाणी सामोरे जागले. काका काय सांगू शकताल? आपण नागरिकांना देखील या ठिकाणी विचारणार आहोत. या ठिकाणी बऱ्याच मोठ्या प्रमाणात आस्थापना दिसत आपल्याला. लाईट अनेक प्रकारची दुकानं दिसत आहेत. त्या दुकानदारांना सुद्धा या ठिकाणी लाईट नाहीये. असंख्य त्रासाला सामोरं जावं लागतं. आपले नागरिक इथं, त्या नागरिकांशी आपण बोलूयात. किती वेळ झाला लाईट गेली दादा? का 24 तास होऊन गेले. काय खूप त्रास होतोय का या लाईट आंघोळीला गेल्यामुळे? पाणी नाही, टॉयलेटला पाणी नाही. आणि 10 दिवसापूर्वीच परत आज प्रॉब्लेम झाला होता. याच्या अगोदर पण 10 दिवसापूर्वीच झाला, सेम प्रॉब्लेम झाला. पहाटे 3 वाजता लाईट आली होती. रात्रीपासून लाईट नाहीये. काल 5 वाजल्यापासून लाईट नाही, पाणी नाही, आंघोळीला पाणी नाही. काय करायचं? आपण जाणून घेऊ शकता या नागरिकांना इतका असंख्य त्रास आहे. अक्षरशः स्वच्छतागृहात देखील पाणी नाहीये. अत्यंत या नागरिकाची कुचंबना झालेली आहे. या सर्व बेजबाबदारपणाला नेमकं जबाबदार कोण आहे? महावितरणचे अधिकारी तर जबाबदार नाहीत ना. कारण ज्या वेळेस एखादा दिवस जरी लाईट बिल भरण्यास उशीर झाला तर ती लाईट अक्षरशः ऑटोमॅटिक कट होते. तर मग नागरिकांचा सवाल आहे, 24 तास उलटून गेल्यानंतर सुद्धा महावितरण या लाईट घेण्याच्या जाण्याच्या या प्रॉब्लेमकडे तुमचं लक्ष नाहीये का? तुमच्याकडे अत्याधुनिक प्रकार तुमच्याकडे नाहीये का? तुम्हाला फॉल्ट कुठे होतो तो तुम्हाला सापडत नाहीत का? म्हणजे फक्त नागरिकांना त्रास देण्यासाठीच महावितरणचं काम हे अत्याधुनिक स्वरूपाचं झालंय का? त्यांच्या होणाऱ्या त्रासाला कमी करण्यासाठी महावितरणकडे कुठल्याही प्रकारची यंत्रणा नाहीये का? अशा असंख्य सवाल या ठिकाणी नागरिकांच्या मनात उपस्थित झालेले आहे. नागरिकांच्या त्रासाला नेमकं जबाबदार कोण, असा सवाल महाराष्ट्र नामाच्या वतीने करण्यात येत आहे. पत्रकार मुकेश वाडकर, व्हिडिओ जर्नलिस्ट गोविंद कुंजीर, ससाणे नगर. धन्यवाद.